महाराज म्हणतात की हे विठ्ठला, तुझ्या वाचून आणि हरी वाचून माझ्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येऊ देऊ नको. तर ते काय म्हणतात, भोजन पा शांतीचे मुंचनी चौसाळी, जैशी कारंज्याची कळा तो जिव्हाळा स्वहिताचा, कल्पना ते देवाविन करी भिन्न इतरी, तुका मने पावे भूती ते निश्चिंती मापली. तर भोजन असे सेवन करावे, असे अन्न खावे जेणेकरून मनाला शांती लाभेल. मनात शांतीच्या लाटा उसळल्या पाहिजेत, मन तृप्त झालं पाहिजे, मन आनंदित झालं पाहिजे. ज्याप्रमाणे कारंजाचं पाणी उंच उंच उडते, तसा प्रेमाचा जिव्हाळा माझ्या मनात हवा, म्हणजे मला स्वहित लाभेल. तुकाराम, देवा वाचून इतर कोणतेही विचार माझ्या मनात येऊ देऊ नका. फक्त मला देवाचा विचार करायचा आहे, हरीचा आणि विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे, आणि म्हणून दुसरा विचार माझ्या मनात येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, शांतीचे स्वरूप मी तुमच्यासमोर आता मांडले आहे, यावर विचार करावा. म्हणजे या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की आपण जेवण केलं तर असं अन्न खावं की मन तृप्त होईल. तसंच जीवनामध्ये आपल्याला जर मन तृप्त करायचं असेल, आपल्याला जीवनात आनंदी राहायचं असेल, तर तुम्ही हरीचं नामस्मरण करा, चिंतन करा, भजन करा आणि ध्यान करा, हे या अभंगातनं सांगतात. आणि त्याच्याशिवाय माझ्या मनामध्ये कोणतेही विचार येऊ देऊ नका, असं ते विठ्ठलाला सांगतात. आणि काय शांती आहे, शांतीचे स्वरूप काय आहे हे तुमच्यासमोर मांडले आहे, यावर विचार करून मला योग्य ते मार्गदर्शन करा, असं ते विठ्ठलाला सांगतात. रामकृष्ण हरी.